धुळे शहरातल्या विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहे। पेठ भागातील खड्ड्यांमध्ये व्यापाऱ्यांची वाहने अडकत असल्याने व्यापारी देखील परेशान झाले आहेत। या खड्ड्यांविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाने तात्काळ खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड आणि भूपेश शर्मा यांनी दिला आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांचा पुतळाजवळ रस्ता, चाळीसगाव चौफुलीकडे जाणारा रस्ता, 80 फुटी रोड, पारोळा रोड, देवपूर यांसह शहरातल्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे मार्गक्रमण करताना नागरिकांना मानदुखीसह पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे धुळेकर नागरिक त्रस्त असताना शहरातल्या भुयारी गटार योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने देखील मोठ्या प्रमाणात शहरातील रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। मोठमोठ्या खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे न बुजवता कायमस्वरूपी खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। मेरा नाम भूपेश शर्मा है। मैं धुलिया का रहवासी हूँ। धुलिया शहर में बहुत मेन सड़कों पे बहुत सारे गड्ढे हो गए हैं, तो प्रशासन को मेरी इतनी रिक्वेस्ट करता हूँ कि धुलिया शहर के जितने भी गड्ढे वो जल्द से जल्द बनाने को आए। और अपघात भी होते हैं बहुत सारे। हाँ, ये धुलिया शहर में बहुत सारे गड्ढे हो गए, अब बहुत सारे अपघात हो रहे हैं और उनकी वजह से बच्चों को जाने के लिए तकलीफ हो रही है। प्रशासन को मेरी ये रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द ये गड्ढे बुझाने को आए। शहरात सर्वत्र खड्डे, काय आपले प्रत्येक काय सांगाल? मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड। धुळे शहरामध्ये 150 कोटीचा निधी आपण कर्ज काढलेलं आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामासाठी, परंतु धुळे शहरामध्ये आज 2 दिवसापहिले गल्ली नंबर 4-5च्या बोळीमध्ये गाडी फसलेली होती। धुळे शहरामध्ये काही दिवसावर गणेशोत्सव विराजमान होतील, त्यानंतर गणरायाच्या आगमना पहिले धुळे शहरामध्ये व शाळा महाविद्यालय परिसरामध्ये हे जे खड्ड्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावा। आज धुळे शहरामध्ये एकही रस्ता चांगला नाही। आज धुळे शहराचं नाव जे ओळखलं जातं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, तो धुलिया में खड्डे हो गाव एका अशी म्हणून आपली धुळे शहराची एक ओळख आहे। त्यानंतर प्रशासन हे फक्त ऑफिसमधून बसून आदेश करता, काही आपल्या पत्रकार बांधवांना विश्वासात घेऊन सनी दाखवतं का आम्ही कारवाई करतोय, परंतु कारवाई केल्या जात नाही। आपले कर्मचारी कोणत्याच प्रकारे ग्राउंड लेवलला उतरून सनी काम करत नाही। आज धुळे शहरामध्ये जिथं पाहिलं तिथं खड्डे आहे। 150 कोटी आपण कर्ज काढलेलं आहे। धुळे शहरामध्ये एकही रस्ता चांगला नाही आहे। ॲम्ब्युलन्स घेऊन जाताना काही पेशंट या खड्ड्यां पायरो डायरेक्ट गाडीमध्येच एक्सपायर होऊन जाऊ राहिले, परंतु धुळे शहरातले तात्काळ खड्डे बुजवण्यात यावा ही प्रशासनाला विनंती। जर प्रशासन जागणे झालं तर महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, ही आता मी ये इशारा देतोय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.